विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह याचा अभ्यास करत आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये कार्बन चक्र आणि ऑक्सिजन चक्राची माहिती घेतलेली आहे. आता आपण बघणार आहोत नायट्रोजन चक्र. आकृतीचं नीट निरीक्षण करा, त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन चक्राची माहिती दिलेली आहे. आता आपण बघणार आहोत काय आहे हे नायट्रोजन चक्र. बघा, नायट्रोजनचा वातावरणातून जमिनीकडे, जमिनीकडून वनस्पतींकडे, वनस्पतींकडून प्राण्यांकडे, प्राण्यांकडून जमिनीकडे आणि जमिनीकडून पुन्हा वातावरणाकडे असा चक्राकार प्रवास सतत सुरू असतो. नायट्रोजनच्या या प्रवासालाच नायट्रोजन चक्र असे म्हणतात. वनस्पतींना जमिनीतील क्षार स्वरूपाचा नायट्रोजन हा एकमेव स्रोत वापरता येतो. वातावरणातील नायट्रोजन जसाच्या तसा वनस्पतींना किंवा कुठल्याही सजीवांना वापरता येत नाही आणि म्हणून वनस्पतींना जमिनीतील क्षार स्वरूपाचा नायट्रोजन म्हणजे संयुगाच्या स्वरूपातील नायट्रोजन हा एकमेव स्रोत वापरता येतो. सर्व सजीवांना नायट्रोजनची आवश्यकता असते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. मग आता नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय हे आपण बघूया. बघा, हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजनच्या संयुगात करणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजनच्या संयुगात करणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण हे 2 पद्धतीने होत असतं, जैविक आणि वातावरणीय. आता आपण ह्या दोनही पद्धतींचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. बघा, जैविक स्थिरीकरणामध्ये रायबोझियम हे सूक्ष्मजीव जे द्विदल शिंबाधारी वनस्पतींच्या मुळांवरील गाठीत असतात, तसेच ॲझेटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव मातीत असतात. हे दोन्ही सूक्ष्मजीव जमिनीतील नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. या पद्धतीने हे जैविक स्थिरीकरण होतं. त्यानंतर वातावरणीय स्थिरीकरण कसं होतं ते आपण बघूया. बघा, चित्रात दाखविल्याप्रमाणे जेव्हा पावसाळ्यात विजा चमकतात तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते. NO नायट्रिक ऑक्साईड तयार होते. मग हे नायट्रिक ऑक्साईड जे आहे त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होतं, म्हणजे पुन्हा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो, NO2 तयार होतं. त्यानंतर पावसाच्या पाण्यामध्ये हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते आणि नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड तयार होते, N2O आणि HNO3. हे नायट्रस आणि नायट्रिक ॲसिड तयार होते. हे दोन्ही ॲसिड पावसाच्या पाण्यात विरघळून जमिनीवर येतात आणि मातीत मिसळतात. मातीतील इतर मूलद्रव्यांबरोबर अभिक्रिया होऊन नायट्रोजनची संयुगे तयार होतात. या पद्धतीने हे वातावरणीय स्थिरीकरण होत असते. बघा, आपण बघितलं ऑक्सिजन चक्रामध्ये पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजन 21% आहे. त्याचबरोबर वातावरणामध्ये नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सुमारे 78% इतका आढळतो. निसर्ग चक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते आणि म्हणूनच निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूंचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र होय. बघा, निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूंचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे नायट्रोजन चक्र होय. व्याख्या लक्षात ठेवायची आहे. बघा, सर्व सजीवांना नायट्रोजनची आवश्यकता असते हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच सर्व सजीव नायट्रोजन चक्रामध्ये भाग घेत असतात. त्यानंतर प्रथिने, न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक असतो.
बघा, इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर नायट्रोजन हा निष्क्रिय आहे आणि तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही आणि बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतला नायट्रोजन वापरता येत नाही आणि त्यामुळे वनस्पती हा नायट्रोजन संयोगाच्या स्वरूपामध्ये शोषतात आणि नंतर वनस्पतींकडून तो इतर सजीवांकडे तो पाठवला जातो. आता आपण बघूया नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया. बघा, पहिली प्रक्रिया आहे नायट्रोजनचे स्थिरीकरण, जे आपण बघितलंच आहे. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होणे, यालाच काय म्हणायचं आहे? नायट्रोजनचे स्थिरीकरण. त्यानंतर आपण दुसरी प्रक्रिया बघणार आहोत, अमोनीकरण. दुसरी प्रक्रिया काय आहे? अमोनीकरण. बघा, सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया वायू, अमोनिया NH3 मुक्त होतो, यालाच अमोनीकरण असे म्हणतात. बघा, लक्षात घ्या नीट. सजीवांचे जे काही अवशेष असतील, मृत सजीवांचे अवशेष किंवा सजीवांनी उत्सर्जित केलेले पदार्थ आहेत, त्यांचे विघटन होते आणि त्यातला अमोनिया वायू मुक्त होतो, याला काय म्हणायचं आहे? अमोनीकरण. पुढची प्रक्रिया आपण बघणार आहोत, नायट्रीकरण. अमोनियाचे नायट्राइट NO2 व त्यानंतर नायट्रेटमध्ये म्हणजे NO3 मध्ये रूपांतर होणे, यालाच काय म्हणायचं आहे? नायट्रीकरण. त्यानंतर शेवटची प्रमुख प्रक्रिया आहे विनायट्रीकरण. बघा, आता आपण नायट्रोजनचे स्थिरीकरण बघितलं, अमोनीकरण बघितलं, नायट्रीकरण बघितलं. आता ही प्रक्रिया कोणती आहे? विनायट्रीकरण. नायट्रोजनयुक्त संयुगांचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे, यालाच विनायट्रीकरण असे म्हणतात. आधीच्या ज्या 3 प्रक्रिया आपण बघितलं, त्यामध्ये आपण नायट्रोजनचे वेगवेगळ्या संयुगामध्ये रूपांतर आपण पाहिलेलं आहे आणि विनायट्रीकरणमध्ये मात्र नायट्रोजनयुक्त संयुगांचे रूपांतर कशामध्ये होते? नायट्रोजन वायूमध्ये होतं, याला काय म्हणायचं आहे? विनायट्रीकरण. या पद्धतीने नायट्रोजन चक्राची माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण बघूया स्वाध्याय. नायट्रोजन चक्राचे आकृतीसह स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. बघा, आपण ज्या पद्धतीने कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र ह्या दोन्ही चक्रांचा अभ्यास केला, त्याचीसुद्धा आपण माहिती लिहिणार आहोत किंवा तुम्ही लिहिलेली असेलच. त्याच पद्धतीने नायट्रोजन चक्राची सुद्धा माहिती तुम्ही तुमच्या शब्दात लिहायची आहे. आता जे इथून मागे तुम्हाला जे शिकवलेलं आहे, त्यावरून तुम्हाला हे लिहिता यायला हवं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया स्पष्ट करा. आत्ताच आपण ज्या 4 प्रक्रिया बघितल्या, नायट्रोजनचे स्थिरीकरण, अमोनीकरण, नायट्रीकरण आणि विनायट्रीकरण, या प्रक्रिया तुम्ही इथे स्पष्ट करायच्या आहेत. अशा प्रकारे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हे प्रकरण आपण पूर्ण केलेले आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा.